सर, गड किल्ल्यांचं जतन जे आहे ते झालं पाहिजे. अनेक वर्षापासून बोललं जातं, परंतु ते पूर्णत्वात येताना पाहायला मिळत नाही. आज सुद्धा छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की गड किल्ल्यांचं संवर्धन जे आहे ते झालं पाहिजे. तुमची काय भूमिका आहे, काय सरकारकडे मागणी करा? अर्थातच जेव्हा गड किल्ल्यांवर आपण जेव्हा जातो आणि त्या दगडांवर भलतंच काही लिहिलेलं उमटलेलं जेव्हा दिसतं, तेव्हा त्यातून जो इतिहास आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, जी संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्याच्याऐवजी ती विकृतीचं दर्शन होतं आणि अर्थातच आपलं मन कासावीस होतं. आणि यात गड किल्ले या सगळ्यांच्या संदर्भामध्ये कुठे वेगवेगळे सरकार आले असतील, गेले असतील, हा गड किल्ल्यांचा जेव्हा विषय येतो तेव्हा हा आपल्या अस्मितेचा विषय आहे. याच्यावर सरकार आणि राजकीय भूमिका घेऊन मी बोलणं हे अशोभनीय आहे. त्यामुळे या काळामध्ये ज्या राहिलेल्या उणिवा असतील त्या जरूर दूर करून हा एक कलमी कार्यक्रम हा घेतला गेला पाहिजे. सत्तेत यायचंय म्हणून लाडकी बहीणला सगळं जसं वळवलं जातं तसं एखाद्या वेळेस थांबून सगळे गड किल्ल्यांकडे का आपण वळू शकत नाही, हाही प्रश्न या निमित्ताने ऐरोण्यात येतो. मात्र गड किल्ल्यांना कुठे खाजगीकरणाकडे जे वळवलं जात आहे हे मात्र अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे तिथे काही बारला परवानगी देणे, काही पब्स सुरू करणे, याकडच्या सुरू असणाऱ्या पर्यटकांच्या नावावर, पर्यटन विभागाच्या नावावर अशा जर काही गोष्टी होत असतील तर त्या आपल्याला थांबवल्या पाहिजे. ट्रान्सफार कायदा जो आहे तो राज्यामध्ये बंद आहे, परंतु सुप्रीम कोर्टाचे काही निकष आलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता त्यामध्ये सुधारणा करणार अशी माहिती सध्या समोर येते. त्या अधिवेशनात त्यामध्ये सुधारणा करण्याचा कायदा जो आहे तो आणला जाईल अशी माहिती मिळते. काय भूमिका आहे नेमकी काँग्रेसची? हे सरकार दिल्लीत मुजरा आणि गल्लीत काय, दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ या धर्तीवर काम करत आहे. त्यामुळे हा त्याचा पुरावा आहे की तो गोंधळ या ठिकाणी घालतात आहे. डान्स बार बंद करत असतानाचं त्यामागची सामाजिक पार्श्वभूमी, त्यावेळेस त्या संदर्भामध्ये झालेले अनेक केस स्टडी, ही डान्स बारमधून काय झालं होतं, किती कुटुंब उद्ध्वस्त झाली, महिलांच्या संदर्भातल्या अनेक करुण कहाण्या त्या निमित्ताने आल्या आणि मोठ्या अथक परिश्रमाने आर पाटलांचंही या निमित्तानं जरूर स्मरण करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि त्या धाडसी निर्णयाचा आशय जो होता हा केवळ सामाजिक नव्हता, तो सांस्कृतिक होता आणि तो शेती मातीशीपर्यंत जाणारा तो संदर्भ होता. शेती विकून डान्सबारमध्ये पैसे उडवणारा वर्ग, आत्महत्या करणारा वर्ग, कुठून महिलांच्या संदर्भामध्ये अल्पवयीन मुलींना परराज्यातून आणण्यासारखा चे प्रसंग त्यातून होत होते. त्यामुळे इथे डान्स बारचा निर्णय घेणे म्हणजे एका अधिक एक विकृतीला सरकार जन्म देत आहे असा त्याचा अर्थ होईल. त्यांनी अजिबात असं करता कामा नये आणि असं जर ते करत असतील तर आम्ही त्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली गृह विभागाकडनं, जे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, त्याच्यावर दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे असं काहीतरी चित्र आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. तुम्ही कसं पाहताय? त्यांना मुळात सुरक्षाच का दिली? तो सुरक्षा यासाठी दिली की हे जेव्हा आमदार इकडे तिकडे जेव्हा फिरत होते राज्यभर किंवा त्यांच्या मतदारसंघात, तेव्हा एक घोषणा, एक आरोळी सर्वदून कार्याकोपऱ्यातून येत होती, 50 खोके एकदम ओके. त्यामुळे गेल्यानंतर 50 खोके एकदम ओके म्हणू नये आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही गद्दारी का केली हा जबाब विचारू नये म्हणून दडपशाहीचा प्रकार म्हणून त्यांना ही सुरक्षा दिली होती. ही त्यांच्या जीवितास धोका आहे म्हणून दिलेली नव्हती. तर त्यांचा तथाकथित मान म्हणजे अपमान म्हणजे वस्तुस्थितीजन्य प्रश्न त्यांना विचारू नये आणि 50 खोके एकदम ओके हे हा गुंज, हा आवाज, ही आरोळी दाबल्या जावी म्हणून त्यांना ही सुरक्षा प्रदान केली होती. त्यामुळे मुळातच ही सुरक्षा त्यांच्या जीवितास हा धोक्यासाठी ही दिलेली, सुरक्षेसाठी दिलेली नव्हती. भाग 2, आता मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या एका माणसाची एक सावली असते, आता इथे 2 सावल्या आहेत. आता सावली म्हणते की नाही मीच मूळ मुख्यमंत्री, असं बघताना आपण आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. त्यामुळे विमान, हवेतलं विमान बँकॉकला जाणारं वळवणं, या सुरक्षेच्या संदर्भातले निर्णय, त्यामुळे आता चित्रपट बघायला
करमणुकीसाठी जाण्याची आवश्यकता नाही. या सरकारचं कामकाज बघितलं तर करमणूक होईल अशी हा करमणुकीचा आणि गोंधळाचा कार्यक्रम राज्य सरकार सध्या खेळतोय. सध्या डोंबिवलीला 56 इमारती ज्या आहेत त्या निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु यामध्ये असं वरकरणी तरी असं दिसून येते की या सर्वसामान्य नागरिकांची बिल्डर मार्फत खोटे कागदपत्र दाखवून फसवणूक करण्यात आलेली आहे. परंतु निर्णयामुळे ह्या सगळ्यांच्याच घरावर वरवंटा फिरणार आहे. ती लोक आक्रोश करत आहेत. शासन म्हणतंय की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, पण दरम्यानच्या काळात या इमारती कदाचित पाडल्या जाऊ शकतात. मुंबई अख्खी अडाणींच्या घशात टाकण्याचा, पर्यायाने या बिल्डर्सच्या घशात टाकण्याचं एक षडयंत्र महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हे सुरू आहे. त्यामुळे हजारो हेक्टर जमीन, शासकीय जमीन एकीकडे देत असताना त्याच्यावर यांचं पोट भरत नाही, तर इथे कष्टकऱ्याच्या नोकरदारांचे घरे गिळंकृत करणे हा कुठेतरी उद्योग हा सुरू असल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे आणि हे सगळं सुरू असताना आंदोलन किंवा राजकीय भूमिका ह्या मांडल्या जात असतानाही हे इतकं थिक स्किन सरकार झालंय की यांच्यावर आंदोलनाचा परिणाम नाही, नैतिकतेचा कुठलाही परिणाम नाही. आपण बीडच्या निमित्ताने बघतोय की जनआंदोलन झालं मोठ्या प्रमाणावर, माध्यमातून आपण सगळ्या मंडळींनी पण सहकार्य दिलं, त्याच्यावर नैतिकता देखील चे प्रश्न उपस्थित झाले. मात्र एवढं सगळं झाल्यावरही अजूनही काही त्या संबंधित डागाळलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याच्या संदर्भात कुठले बोलल्या जात नाहीत, उलट पाठराखण त्यांची केल्या जात आहे. आणि हा जो निर्ढावलेलापणा आहे तो आज शिवजयंती, मी त्याचा अधिकचा दुसरा शब्द आजच्या दिवशी वापरू इच्छित नाही, मात्र हा वेगळीपणा आणि हा निर्ढावलेपणा हा डोंबिवलीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आपल्याला येतोय. मात्र कुठल्याही परिस्थितीत कष्टकऱ्याची, नोकरदारांची आणि झोपडपट्टीतल्या लोकांचे जे अधिकार आहे याचा हनन होता कामा नये, या संदर्भामध्ये काँग्रेसची भूमिका राहील. नैतिकतेचा मुद्दा मांडलाय आता बोलताना. एकंदरीतच मागील 3 महिन्यांपासून आपण बघतोय बीड प्रकरण असो किंवा परभणी प्रकरण असो, एका मंत्र्यांवरती आरोप होत आहे, पण मुख्यमंत्र्यांमार्फत मंत्र्यांमार्फत टोलवाटोली होताना पाहायला मिळते. तुम्ही कसं बघता एकंदरीत काँग्रेस? पहिल्या पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या मंत्रिमंडळामध्ये लालबहादूर शास्त्री यांच्याकडे रेल्वे मंत्रालय दिलं आणि रेल्वेच्या प्रवासी रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला. आणि तो मृत्यू झाल्यानंतर लालबहादूर शास्त्रींनी की मी या विभागाचा मंत्री आहे, माझ्या विभागाची कुठेतरी चूक आहे, माझा विभाग कुठेतरी कमी पडला, अपघात झाला आणि लोकांचे मृत्यू त्याच्यामध्ये झाले आणि अशा वेळेस याची जबाबदारी माझी आहे. आणि ती जबाबदारी स्वीकारून, नैतिक जबाबदारी स्वीकारून पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या मंत्रिमंडळातील रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्रीजींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि तो राजीनामा हा माइलस्टोन आहे, मार्गदर्शक आहे, दीपस्तंभ आहे, नैतिकतेचे संकेत सुनिश्चित करणारा आहे. आणि त्या वेळेपासून एक पद्धत झाली की जर काही कुठल्या आपल्या विभागात कोणता गोंधळ झाला तर त्याची जबाबदारी स्वीकारायची, ती जबाबदारी इतरांवर टाकायची नाही. आणि त्यानंतर मग अनेक राजीनामे झाले, अनेक घटना झाल्या, कुठे आंदोलन झाले असतील त्यातूनही झाले, पण प्रत्येक वेळेस नैतिकतेच्या मुद्द्यावर त्या काळामध्ये हे राजीनामे झालेत. अलीकडच्या काळात नैतिकताच गुंडाळून ठेवल्याचं दिसतंय आणि आता तांत्रिकता दाखवून की दोषी आहेत नाही आहेत हा जो खेळ खेळला जातोय. मुळात मॉरल नैतिकता हे सर्वात मोठं एक उत्तरदायित्व समाजाप्रती लोकप्रतिनिधीचं असलं पाहिजे. कारण आमदार, खासदार, मंत्री हे लोकप्रतिनिधी जे असतात हे काही UPSC MPSCची परीक्षा देऊन आलेले नसतात, ते लोकांमधून निवडून आलेले असतात. आणि लोकांमधून जेव्हा माणूस निवडून येतो तेव्हा त्याला त्याच्यासाठी नैतिक कसोटी फार महत्वाची असते. आणि हीच कसोटी आता बाजूला सारून जी टोलवाटोलीची भूमिका घेतली जात आहे याचाच अर्थ असा की आता पुढे आपल्या काय वाढून ठेवलंय. आणि आता नैतिकताच जर आपण गुंडाळून ठेवायची म्हटलं तर आता पुढे याच्यातून कोणी कोणाला मारलं, कोणी कोणाला धमकी दिली तर काही बिघडणार नाही, हाही संकेत त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा आपण नैतिकता गुंडाळून ठेवतो तेव्हा आपण अर्थात विकृतीचं समर्थन करतो आणि विकृतीचं समर्थन जेव्हा होतं तेव्हा संस्कृतीचा ऱ्हास होतो. त्यामुळे या प्रकरणातून संस्कृतीचं रक्षणाचा आणि संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. ही अत्यंत खेदाची, दुःखाची बाब आहे आणि चिंतेची देखील बाब आहे.
सर, ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेलं आहे, कोल्ड वॉर जो आहे तो पाहायला मिळतोय. मुख्यमंत्र्यांकडून अनेक वेळा निर्देश दिले जात आहेत की कुठल्याही गोष्टी बाहेर गेल्या नाही पाहिजेत, कुठल्या गोष्टी बाहेर केल्या पाहिजेत, परंतु कॅबिनेटच्या अजेंडे सुद्धा बाहेर जातात. त्यामुळे अखेर काल मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच मंत्र्यांना जो अजून इशारा द्यावा लागला की अशी गोपनीयतेची शपथ आपण घेतलेली आहे, तर त्याचं पालन होणं गरजेचं आहे. की हा आता खूप मोठं आम्हाला बहुमत मिळालं आहे, सत्ता आम्हाला मिळाली आहे. आता ती बहुमत आणि सत्ता जरी मिळाली असेल त्याचे खूप वेगवेगळे आयाम आहे आणि ती त्यांच्याकडून कंट्रोल होत नाही आहे. का कंट्रोल होत नाही? कारण त्याच्यामध्ये अनेक प्रवृत्ती त्याच्यामध्ये घुसलेल्या आहेत आणि या घुसलेल्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या काही देवेंद्र फडणवीसांना नेता मांडण्याकरता, मुख्यमंत्री मांडण्याकरता काही तयार असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पद हे संविधानिक असताना, एक व्यक्ती खुर्चीवर त्या बसलेल्या असताना अनेक मुख्यमंत्री हे त्या मंत्रिमंडळामध्ये स्वतःला समजणारे दिसून येतात आणि प्रत्येक निर्णयावर अनेक मोठे अदृश्य ज्या शक्ती आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स त्यामध्ये होत आहे. आणि हे आपण जे सांगितलं तो अजेंडा मीटिंगचा जो लीक करून आता या बाहेरचे जे अदृश्य हात आहेत त्यांचे फोन मंत्र्यांना जाऊन त्यांनी त्यांच्या सोयीचे निर्णय करून घेणे, हे काम त्यातून चाललेलं आहे. हा त्याच्यातून स्पष्ट स्वरूपाचा संकेत आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवार यांनी केला, ज्याचा विरोध शिवसेना युबीटी गटाकडनं करण्यात आला होता. मात्र शरद पवार गटाकडनं त्याचं समर्थन करण्यात आलं. तर काँग्रेसचा नेमका त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? महाराष्ट्राचं एकंदरीत राजकारण जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता त्या राजकारणामध्ये आजची परिस्थिती जी आहे ती पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मात्र मुळात समाजकारण, राजकारण हे दोन वेगवेगळे पैलू महाराष्ट्राने पहिल्यापासून सांभाळलेले आहेत. व्यक्तिगत स्वरूपाचे संबंध, व्यक्तिगत स्वरूपाचे काही असणारे नाते असतील, त्या संदर्भात वेगळेपण असेल किंवा सर्वांनी पक्ष सोडून एकत्र कधी यावं, काय यावं, कुठे यावं, त्या संदर्भातली अनेक उदाहरणं असतील. तर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीत राजकारण सोयीचं गैरसोयीचं हे न बघता जो आपला पुरोगामी महाराष्ट्राचा एक वसा आहे, एक सांस्कृतिक जी आपली ओळख आहे ती आपण टिकून ठेवली पाहिजे. कुठे आपले लाईक डिसलाईक किंवा आपल्याला जर काही राजकीय भूमिकेतून चालत नसेल, रुजत नसेल, पसत नसेल, तर जेव्हा समाज म्हणून, समाज म्हणजे काय तर आपण सर्वजण आणि आपण सर्वांमध्ये सर्वच पक्ष येतात, सोयीचे गैरसोयीचे सगळेच विषय येतात. तर त्या विषयांना जात असताना प्रत्येक विषयात राजकारण बघून चालणं हे आपल्याला परवडणारं नाही आणि तो आपला वारसा नाही. ही माझी यावरची प्रतिक्रिया आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या युतीला आव्हान जे आहे ते काँग्रेसने दिलं आहे. सुप्रीम कोर्टात त्याबाबत सुनावणी सुद्धा आहे. रात्रीतून निर्णय घेणे अशी कोणची वेळ होती, अशी कोणचा कॅलॅमिटी आली होती, अशी कोणची अर्जन्सी होती की तसा निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, हा फार छान आपला भजन आहे आपलं. ते हे केंद्र सरकारचं पाप आहे की ते त्यांनी रात्री केलंय. काँग्रेस म्हणजे आतंकवादी पक्ष आहे, मुस्लिम लीगचा अजेंडा काँग्रेस राबवतो. त्यांना काही खूप गांभीर्याने घेण्याची बहुतेक आवश्यकता नाही. कारण जे मीडियामध्ये एकदम झटकन जाईल किंवा लोकांपर्यंत चर्चा येईल असे ते स्टेटमेंट देतात. मुळात जेव्हा त्यांनी हे समजून घ्यावं की मुस्लिम लीग आणि आज ते ज्या भाजपत आहेत त्यांचा जो जनसंघाच्या पूर्वीचा जो काही नाव होतं त्यांच्या पक्षाचं, हे युतीच दोघं जण होते. बंगालमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते, तो मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री होता. त्यामुळे भाजप आणि मुस्लिम लीगच अलायन्स होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे आणि काँग्रेस ही नेहमी त्या उजव्या विचाराच्या विरोधात राहिली आहे. मग ती मुस्लिम लीग असेल, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल. त्यामुळे त्यांचं हे बोलणं जरा त्यांनी जाणून जर घेतलं, तर पाळामुळं जर त्यांनी शोधली तर त्यांना भाजप आणि मुस्लिम लीगच दोन एक असल्याचं आणि दोघांचा अजेंडा सेम असल्याचं ध्यानात येईल. संजय राऊतांनी असं म्हटलंय की जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा उद्धव ठाकरे जे आहेत एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते, परंतु ते ज्युनियर नेते होते म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना विरोध केला.
या विषयावर इतका सगळा विषय आपल्याला सगळ्यांना चढून आलाय. आता फार नव्या काळात आता माझ्या नव्या कारकीर्दीकडून नवीन काहीतरी आपण अपेक्षा आणि प्रश्न विचारत ही माझी विनंती राहील. तुमच्याकडे तुम्ही काल पदभार घेतला नवीन प्रदेश संघटनात्मक बदल कधी अपेक्षित आहे आणि मुळात काँग्रेसवरची वारंवार टीका केली जाते की जिल्ह्यातल्या अनेक मतदारांसाठी त्या पक्षाचं रूप आहे. त्या जिल्ह्यातल्या जसं तुम्हाला संधी दिली गेली कॉमन नेता म्हणून अशा स्वरूपात संघटनात्मक बदल काँग्रेसमध्ये तुमच्यामध्ये आहेत का? माझ्या नियुक्तीतूनच तो संकेत आलेला आहे. आप सब समझदार हो, समझदार को इशारा काफी आहे. सर, ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळात. याला रोखण्यासाठी शिवसेना युनिटीकडनं प्रयत्न केले जात आहेत, पाऊल उचलली जातात. काँग्रेसकडनं काय त्यांच्याकडनं पाऊल? नाही, ह्या फोडातोडा राज्य करा, घोडेबाजार या प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस नेहमीच राहिलेली आहे. आता यात विडंबना बघा की इकडे ते तथाकथित ऑपरेशन टायगर राबवल्याच्या खबरा आपण ऐकतोय आणि दुसरीकडे त्यांच्यातलेच पदाधिकारी, मोठे मोठे पदाधिकारी सांगतात आहे की भाजपचे 1 कोटी सदस्य नोंदणी झाली आहे असं सांगतात. त्या दोन्हीकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा केवळ मतदार याद्यांमध्येच बोगसपणा नाही तर त्यांचे सदस्यत्व नोंदणीमध्येही बोगसपणा आहे. अरे तुमच्याजवळ जर 1 कोटी तुमचे सदस्य झाले तर कशाला दुसरे पक्ष फोडता? कशाला दुसऱ्या पक्षातले लोक तुमच्या पक्षात घेता? कशाला एका शिवसेनेच्या 2 शिवसेना करता? कशाला एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी करता? मात्र मुळात भाजपांना हे माहिती आहे की आपल्या पायाखालची सत्ता एका दिवसात ही ओढून घेतल्या जाईल आणि ते नेहमी खडबडून जागे होतात आणि भूकंप आल्याचा आणि आपण सत्तेतून गेल्याचा त्यांना भास होतो. त्याचा भास जो आहे हा त्यांची चिंता जी आहे ती बरोबर आहे, कारण त्यांचा जो बेगडी खेळ आहे हा जास्ती दिवस चालणारा नाही आहे. त्यामुळे ते सातत्याने स्वतःचं जी संख्याबळ आहे प्रतिनिधी म्हणून ते वाढवण्याच्या नेहमी प्रयत्नात असतात. काँग्रेसला नेहमीच घराणेशाही म्हणून पाहिलं जातं, ओळखलं जातं. आता आपल्या कारकिर्दीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का आणि कधी मिळेल? मी आपल्याला आधीच सांगितलं तर माझी नियुक्ती हा त्याचा संकेत आहे. येणाऱ्या काळामध्ये मिळेल का नवीन? थोडी वेळ द्या, संधी द्या, बघा. काल म्हणजे चर्चा महायुतीच्या एकोपाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतायत, पण दुसरीकडे दोन गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये जनता दरबारची मागणी केली सुरू केला. त्याच ठाण्यामध्ये शिंदेच्या काल अजित पवार सांगतात की राष्ट्रवादी 2 नंबरचं काय राहिले आणि महापालिका काही नगरसेवकांच्या कमी संख्येमुळे आम्हाला मिळालं. याचा अर्थ महायुतीतल्या शिंदेच्याच पालिकेच्यामध्ये त्यांचे मुख्यमंत्री सोडून लावून पाहतात आणि मुळात कोकण आणि ठाण्यामध्ये काँग्रेस सुद्धा एकेकाळी अधिक मजबूत होती. त्याचे पुढचे चॅलेंजेस तुमच्याकडे काय असणार? विचारांची लढाई आणि विचार हा सत्ता स्थापनेकरता एक लढाई असते आणि जेव्हा विचार आम्ही घेऊन जातो तेव्हा लोक आम्हाला मतं देतात राजकीय पार्टींना आणि नंतर सत्ता येते आणि मग ती सत्ता त्या विचाराच्या अनुषंगाने राबवावी ही ही एक सायकल आहे, सूत्र आहे. पण अलीकडच्या काळात विचार बाजूला ठेवून केवळ सत्ता याकडे फोकस झालेला आहे आणि जी महायुती आहे ही महायुती कुठेतरी भाजपचा विचार एका ठिकाणी त्यांचा असेल मात्र तोही विचार फार क्षीण झालेला दिसतोय. केवळ सत्ता, पॉवर. आणि याचं उदाहरण हे आहे की विचार घेऊन पुढे जात नाही भाजप, तर ईडी घेऊन पुढे जाते. संविधानिक मूल्य बाजूला सारून ते दडपशाही पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे त्यांचा सत्ता हे लक्ष राहिलेलं आहे आणि अर्थात हे देऊन गेलेले नव्याने त्यांच्यात सामील झालेले जे 2 उपमुख्यमंत्री आहेत हे सत्ता म्हणूनच गेलेले आहेत. आता जिथे सत्ता म्हणून तुम्ही जाल तिथे सत्ता एका ठिकाणी गुन्ह्या गोविंदांनी नांदू शकत नाही. विचार म्हणून जर गेले असाल तर विचार एकत्र राहू शकतो, विचारातून कृती होऊ शकते. मात्र सत्ता गेल्यानंतर सत्तेतून संघर्षच होईल आणि तो आपल्याला आता सारखा पाहत राहावा लागेल. न्यू चीफ इलेक्शन कमीशन ऑफिसर ज्ञानेश कुमार के नाम पे कांग्रेस ने जमकर विरोध दर्शाया है. अब कांग्रेस की आगे क्या भूमिका? विरोध दर्शाना ये हमारा फर्ज था और विरोध दर्शाना फर्ज इसलिए था कि सुप्रीम कोर्ट में हियरिंग चल रहा है, केस चल रही है और कोई भी ऐसी जल्दबाजी करने की कोई सिचुएशन नहीं थी, इमरजेंसी की कोई सिचुएशन नहीं थी. उसके बावजूद ये किया है. तो हम अभी सत्ता के बाहर हैं. वहां नेता प्रतिपक्ष के नाते राहुल जी वहां पर है, उन्होंने अपना विरोध वहां दर्शाया हुआ है. ऐसे स्थिति में सुप्रीम कोर्ट में केस भी चल रहा है.
और ईवीएम के खिलाफ पहले से हम लड़ाई जनता के साथ लड़ ही रहे हैं, तो हम पर्याप्त कोशिश पूरी कर ही रहे हैं। अब इसमें मेरा अनुरोध रहेगा कि लोगों ने भी इस चीज को समझकर ये जो चल रहा है उसके खिलाफ में अपनी आवाज एनरोल करना चाहिए। सरकार जिस तरीके से सरकार के भीतर तीन जो मुख्यमंत्री हैं और मुख्यमंत्री हैं, तीनों की पार्टियों के बीच लगातार समन्वय नहीं है, कहीं न कहीं मंचों पर भी दिख रहा है और दूसरी जगहों पर भी दिख रहा है। आपको लगता है कि सरकार में सब कुछ ठीक ठाक नहीं चल रहा है और इसका माइलेज या इसको कांग्रेस लोगों के बीच तक कैसे लेकर जाएगी? उनका तालमेल तो बेड़ा बिगड़ा हुआ है क्योंकि सरकार जो है विचारों पे चलना चाहिए और राजनीतिक दल भी जो होते हैं वो विचारधारा पे ही चलना चाहिए। और जाहिर है कि कांग्रेस विचार है, बीजेपी भी एक विचार था, मगर अभी बीजेपी विचार न रहते हुए वो एक सत्ता का प्रतीक बनी हुई है, इसलिए ईडी या और भी अन्य जो हथकंडे हैं वो आए दिन अपनाते रहती है। तो विचारों की लड़ाई के विचार के साथ हम लोगों के पास चुनाव में जाते हैं, चुनाव उस विचारों को लेकर मतदान अपना करते हैं, उसके बाद जो मैंडेट मिलता है उसके बाद सरकार आती है और सरकार जो वादे होते हैं, जो विचार होता है उस विचारों को आगे लेके जाती है। मगर जो महाराष्ट्र की जो सरकार है वो केवल सत्ता पावर 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 इक्वेशन में वो वहां पर स्थापित हुई है। और जब पावर के माध्यम से ही और पावर को ही आप इस्तेमाल करते हुए, पावर का इस्तेमाल करके आप जब बैठते हो तो पावर जहां है वहां संघर्ष है और विचार जहां है वहां समन्वय है। तो ये केवल सत्ता के हाथे आने के लिए लोग इकट्ठा हुए हैं और इनमें आए दिन जो संघर्ष है वो चलता रहेगा। वो संघर्ष पैसे को लेके होगा, मान को लेके होगा, सम्मान को लेके होगा, फैसले मैं ही करूंगा को लेके होता, मैं बड़ा ये दिखाने के लिए ये संघर्ष हमको देखना पड़ेगा। लेकिन इस संघर्ष को लेकर कांग्रेस जनता के बीच में क्या जाएगी कि नहीं जाएगी? दूसरा इससे जुड़ा एक और सवाल है कि आप चूंकि नए अध्यक्ष बने, कांग्रेस 2 बड़े चुनाव अभी झेल चुकी है और उसमें विधानसभा चुनाव में शिकस्त के बाद जो कांग्रेस वर्कर है वो काफी निराश उदास है। अब आप उसको रिवाइव करने के लिए क्या भूमिका लेंगे? चुनाव आएंगे, चुनाव जाएंगे, हार जीत जो है वो चलते रहेगी, राजनीति एक चक्र है। मगर इस चक्र में अहम जो चुनौती है वो चुनौती है कि आप आपके विचारों के साथ कायम हो या नहीं हो। उस विचार की लड़ाई आप जनता के बीच में जाके लड़ोगे या नहीं लड़ोगे। तो इस लड़ाई को लड़ने का पूरा जज्बा ये कांग्रेस कार्यकर्ताओं का है। सत्ता एक हमारा माध्यम है, साधन है, और विचार हमारा जो मूल्य जो हमारा है, जो हमारे कमिटमेंट है, हमारा ध्येय जो है वो हमारा विचार है। इस विचार को हम लोगों के बीच लेके जाएंगे और ये चुनाव में आना मायूसी व्यूसी जो है, जब विचार की लड़ाई लड़ने का व्यवस्था करेंगे तो हमारे लोग भी पूरे मुस्तैदी के साथ हमारे साथ रहेंगे और अन्य लोग भी उस श्रृंखला में साथ आएंगे। तो ये जो सत्ता का जो संघर्ष चल रहा है और उसमें से जो चीजें चल रही है उसको भी लोगों के बीच में लेके जाने की तो आवश्यकता नहीं, मगर हम हमारा विचार लेके जाएंगे। कैबिनेट की बैठक का एजेंडा लीक हो रहा है। ठाकरे सेना का आरोप है कि शिंदे सेना के मंत्री जानबूझकर ऐसा कर रहे हैं। आप लोग की सरकार थी महाविकास आघाड़ी, तब भी इसी तरह से काफी जो है वो लीक किया करते थे। अब इस पर आपको जानबूझकर सीएम को ह्यूमिलेट करने के लिए किया जा रहा है, कांग्रेस क्या रोकी? नहीं, ये तो कोई मेरी केमिस्ट से उनकी केमिस्ट सफेद कैसे वाला तो यहाँ कुछ हो नहीं सकता। देखो ये अभी की राजनीतिक कंपल्शन है कि अलायंस का दौर चल रहा है। अब इस अलायंस के दौर में हम भी किसी के साथ अलायंस में हैं, मगर अभी का हम जो अलायंस में थे वो कोई आइडियोलॉजिकल जो हमारा स्टैंड था उसके तहत थे। अभी जो है वो केवल सत्ता हथियाने के लिए इकट्ठा हुए ये बाहुबली है। तो अब ये बाहुबली, जब बहुत सारे बाहुबली एक जगह आ जाते हैं तो ये लीग तो बहुत छोटी चीज है। अभी आगे आगे देखो क्या होता है। महाराष्ट्र कांग्रेस 2 लोग झंडा लहराने के लिए 2 मंत्री ना चले जाए। महाराष्ट्र कांग्रेस की जो जमी जमाई व्यवस्था रही है उसने कभी भी कार्यकर्ताओं को बढ़ने नहीं दिया। तो ऐसे में अब आप जब आपने चार्ज लिया है तो यहाँ पे जो शिक्षण सम्राट है, कारखाना सम्राट है, जिन्होंने कभी कार्यकर्ताओं को बढ़ने दिया, उन्हें किस तरह से आप कंट्रोल में रखेंगे ताकि जमीन पर बैठने वाले काम करने वाले कार्यकर्ताओं को मौका मिले? नहीं, कंट्रोल किसी को क्यों करना है, सबका सहयोग लेंगे और आगे चलेंगे, आगे बढ़ेंगे। और सामान्य को दबा के रखा तो मेरा एक उदाहरण ही है। मुझे उसी विचार से यहाँ आया है, आप सब लोग भी
उसको अप्रिशिएट करते हो तो उसी में जाएगी। और मेरा इंटरेस्ट विशुद्ध स्वरूप में राजनीतिक लड़ाई लड़ना है और संगठन को मजबूत करना है। आपके जो दो साथी हैं ठाकरे सेना और शरद पवार, अब चूंकि आप जमीन से उठकर आए हैं, ऐसे में जो दो परिवारवाद का प्रतीक है उनके बीच में बैलेंस कैसे बनाएं? क्योंकि आमतौर पे यही आरोप लगता है कि बाकी जो आपके दोनों साथी हैं वो भी कार्यकर्ताओं को एक्सेप्ट नहीं करते, अपने कद के लोग हमेशा लेकर चलते। चुनाव जो है लोकसभा विधानसभा के हो चुके, जहां अलायंस का फैसला हमारे आला कमान का था और वो राजनीतिक तौर पर वो जरूरत भी थी। अभी आने वाले 5 साल कोई चुनाव नहीं है, तो आने वाले 5 साल में मैं अलायंस की चर्चा करते हुए क्यों चलूं? मैं उसका रिस्पेक्ट करूंगा, उस फैसलों का, हमारे अलायंस पार्टनर का भी मैं रिस्पेक्ट करूंगा। मगर मुझे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का अध्यक्ष बनाया हुआ है, तो मैं इस पूरे महाराष्ट्र में जो 288 सीट्स है उसमें हमारी पार्टी वहां कैसे काम करे उसके तरफ मेरा ध्यान ज्यादा है। मैं महाविकास आघाड़ी का एक जिम्मेदार हिस्सा हो सकता हूं, मगर मैं अध्यक्ष जो मैं कांग्रेस का हूं। और अभी अलायंस की कोई बात नहीं, अभी क्या होगा नहीं होगा, आगे कैसे क्या होगा या आगे की बात है, तो मैं फुल फ्लेज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की जिम्मेदारी का उधर निर्वाह करने के लिए कमिटेड हूं। आप अध्यक्ष के तौर पर चार्ज लिए हैं, पहली प्राथमिकता कांग्रेस के लिए आपकी महाराष्ट्र में क्या होगी? दूसरी प्राथमिकता, 3 प्रमुख प्राथमिकताएं आपको बतौर अध्यक्ष क्या चीजों को मानते हैं कि कांग्रेस में किसकी जरूरत है आज के समय में पूरे कांग्रेस को आगे स्टैंड करने के लिए, फॉर्मली मजबूत करने के लिए? सामने कॉर्पोरेशन के चुनाव है, महापालिकाओं के चुनाव, क्या 3 प्रमुख आपके? 25 तारीख को सुप्रीम कोर्ट में जो लोकल बॉडी इलेक्शन को जो फैसला है उसके तरफ हम सबका ध्यान है, आपका भी ध्यान उसके तरफ है। उसको देखकर इस प्रायोरिटी को अलाइन किया जाएगा, क्योंकि उस वक्त यदि वो आ जाते तो फिर जाहिर है कि हमको उसी पे पूरा ध्यान देना होगा। मगर उसके अलावा अपने 3 बोले, मैं तो जो 10 है पहले वो बताना चाहूंगा। मगर चलो, तो इसमें किसान आज बहुत परेशान है, फसलों को दाम नहीं, दिन ब दिन दाम गिरते जाते हैं। अरहर की बात हम ले तो अरहर अभी कल्टीवेट हो चुका है, और जब वो फसल घर में आई तब केंद्र सरकार ने अरहर को ऑस्ट्रेलिया से इंपोर्ट किया। वहां से लेके तो सोयाबीन को दाम नहीं, कपास को दाम नहीं, ऑनियन का जो प्रॉब्लम है वो अपनी जगह है। तो ये सारे किसानों की जो समस्या है उसको लेके हम आंदोलनात्मक भूमिका पे जाने के लिए और उस समस्या को एड्रेस करना ये प्रायोरिटी है। युवाओं की, बेरोजगारों की जो समस्या है उनके भी समाधान और उनके भी हौसला अफजाई और उनकी समस्या की तरफ भी ध्यान आकर्षित करना ये भी प्रायोरिटी है। और इसके साथ सबसे बड़ी जो चुनौती है और अब जो प्रायोरिटी कांग्रेस के माध्यम से रहेगी, तो ये कांग्रेस तो ये संविधान जो निर्माण हुआ उसमें 300 जो लोग थे, बाबा साहेब अम्बेडकर जी ने जो ड्राफ्टिंग कमेटी के अध्यक्ष थे उसको लिखा, मगर उस कमेटी में जो मेजोरिटी जो थी, और मेजोरिटी नहीं तो 2/3 जो लोग थे वो कांग्रेस के थे, 230 के आसपास। तो ये जब वहां पहली संविधान सभा में बैठे तो उन्होंने जो सपना देखा वो तो सत्ता हथियाने का देखा नहीं, और उसके पीछे चले जाए तो आजादी का भी जो था वो केवल सत्ता हस्तांतरण नहीं, तो भारत कैसा होना चाहिए ये था। मेरे कहने का मतलब जो है, तात्पर्य में इन दोनों चीजों को इसलिए मैंने फ्लैग किया कि इससे मेरी बात को और ताकत मिलेगी। आज महाराष्ट्र में जरूरत क्या है, तो महाराष्ट्र की जो सामुदायिक सार्वजनिक जो सद्भावना है उसमें बहुत ज्यादा बड़े पैमाने पे गिरावट है। कौन किसी जाति का सरनेम पूछ के, जो महाराष्ट्र में कभी नहीं था कि आप कौन हो का इशारा, आपकी जाति क्या है, धर्म से बहुत ज्यादा आगे अब जात पूछने लग गए, कौन किस जात का है, क्या जात का है, वो देख के चलने लगा है। ये बात यही नहीं रुकी, तो सामान लेने के लिए जब बाजार जाते हैं तो अपनी जात का होगा तो उसी की दुकान से सामान लाया जाए, उसी की दुकान से कपड़ा लाया जाए। ये आज महाराष्ट्र में बदकिस्मती से हमें देखना पड़ रहा है। और इसके साथ साथ कोई धार्मिक कार्यक्रम होते हैं तो उस धार्मिक कार्यक्रम में वहां उद्बोधन के लिए कौन बुलाए, तो अपने जाति के आदमी को बुलाओ। यहां तक जो सद्भावना में गिरावट है ये बहुत चिंता की बात है, और इस सद्भावना को ऊपर लाना, और आज महाराष्ट्र में सबसे ज्यादा आवश्यकता किसी चीज की है
तो सद्भावना की है। और सद्भावना ये सत्ता के खेल में कहीं बैठता है नहीं बैठता है अपनी जगह है, मगर हमारी जो गरिमा है, हमारी जो लीगेसी है, हमारी जो परंपरा है, वो इस सद्भावना को बढ़ाने के और हमें धकेलती है, हमारी जिम्मेदारी बताती है कि समाज जरूरत सद्भावना की है और आज सद्भावना का झंडा कंधे पे लेके आगे चलने की आवश्यकता है। ये भी हमारी एक बहुत बड़ी प्रायोरिटी रहेगी। थैंक यू। एक रोल शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र धर्म जागवावा हा आपल्या सगळ्यांच्या समोरचा एक व्रत घेण्याचा, शपथ घेण्याचा दिवस असतो। आणि महाराष्ट्र म्हणजे काय तर महाराष्ट्र धर्म, आपण सगळेजण सर्व जाती धर्माचे एक आहोत, हे आपलं स्पिरिट आहे, हा आपला संस्कार आहे। आणि याच निमित्तानं आज छावा चित्रपट जो आहे, या छावा चित्रपटाला सरकारने टॅक्स फ्री करावं, ही देखील आमची आज शिवजयंतीच्या निमित्तानं एक नम्र स्वरूपाची शासनाला विनंती आहे। आज इस पे सीएम ने रिप्लाई करते हुए कहा है कि महाराष्ट्र में पहले ही फिल्म पर जो टैक्स एंटरटेनमेंट टैक्स लिया जाता है वो पहले से ही रद्द है, तो इसलिए उसको रद्द नहीं किया, मतलब उस पर कोई टैक्स का सवाल ही नहीं उठता। दूसरा, हम इसको और कैसे सहूलियत दे सकते हैं, इस पर हम केंद्र सरकार की भी बात है, महाराष्ट्र की सरकार से ही पल्ला जानना ठीक नहीं, और ये राजनीतिक मुद्दा नहीं, तो ये बहुत ही एक रैशनल एक डिमांड है, तो प्लीज इसको भी क्या पूरा डिमांड फिर से एक बार छावा पिक्चर जो है वो ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचे, इसलिए सरकार ने इस पे लगे हुए तमाम जो टैक्स है उसको हटाते हुए टैक्स फ्री करना चाहिए। और भी कोई संभवतः सहूलत है तो उस फैसिलिटी को भी उन्हें देना चाहिए। ये आज शिव जयंती के मौके पे हमारी गुजारिश है सरकार से। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।